आपण थोडंसं तनिष्कांकडे जाऊया. महिला वर्गाला काय वाटतं याचं? कारण ग्रामीण विकासामध्ये महिला वर्गाचा फार मोठा वाटा असतो. शची मराठे चावला आपल्याबरोबर आहेत प्रतिनिधी आपल्या. शची, तुम्ही त्यांच्याशी बोला आणि सांगा की काय वाटतं महिलांना, तनिष्कांना ग्रामीण विकासाविषयी काय नेमके अडथळे आहेत, काय व्हायला पाहिजे? बरोबर आहे. तुम्हाला काय वाटतं ताई की ग्रामीण जो भारत आहे त्याच्या विकासाबद्दल नेमकं काय केलं पाहिजे? कुठल्या अशा गोष्टी आहेत ज्या आज देखील गावात पोहोचलेल्या नाहीयेत? ग्रामीण भाग म्हणजे हा सगळ्यात मोठी म्हणजे गावामध्ये सगळ्यात मोठा आपला व्यवसाय आहे जो शेतीप्रधान देश आपला म्हणतो भारत. तर त्याच्यामध्ये सगळ्यात म्हणजे मोठी आता समस्या आहे ती पाण्याची. ती पाण्याची समस्या एवढी येते की लोकांना अजूनपर्यंत पाणी मिळत नाही. मग तिकडचे जे ग्रामव्यवस्थेतले जे आहे पदाधिकारी त्या लोकांनी ते पूर्णपणे त्याची जाणीव घेऊन ते लोकांपर्यंत ते जे आहे व्यवस्थेबाबतीत ते त्या लोकांना पूर्णपणे पुरवून दिले पाहिजेत. त्याचबरोबर आपलं इतरही आरोग्य सेवा असते, शिक्षण व्यवस्था असते, त्यात डॉक्टर असतं, शिक्षक असतात. कोणतेही शिक्षक किंवा डॉक्टर सगळे शहरी भागात काम करायला बघतात पण ते ग्रामीण भागात जात नाही. पण ग्रामीण भागात ही माणसं असतात ना, मग त्या लोकांनाही ते मिळणं गरजेचं आहे. पण सर्वांनी त्यांनी ती कळकळ विनंती आहे की तुम्ही लोकांनी तिथपर्यंत जावं. तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की आपला हा देश हा कृषीप्रधान आहे. त्याच्यामुळे ज्या कृषीसाठी जी साधनं किंवा जे वस्तू ज्या लागतात त्या कमी प्रमाणात पुरवल्या जात आहेत. जर सारसर उपयोग करण्यासाठी जर शेतकऱ्यांना जर व्यवस्थित त्याचा पुरवठा केला तर मला नाही वाटत की धनधान्याची आपल्या देशामध्ये कमतरता होईल म्हणून. इथे आपल्याबरोबर सर काही तनिष्क आहेत ज्यांनी शौचालयाचा जी समस्या आहे त्याबाबत काम केलेलं आहे. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया काय अशा गोष्टी तुम्हाला वाटतात की ज्या गावातल्या ग्रामस्थांना जास्तीत जास्त त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत? महात्मा गांधीजींनी असं म्हटलेलं आहे की आपला भारत देश हा खेड्यात वसलेला आहे. मग आपला भारत देश जर खेड्यात वसलेला आहे तर पहिल्यांदा खेड्याचे किंवा गावाचेच आरोग्य सुधारणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. मग ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत हगणदारी मुक्त गाव ही एक महत्त्वाची योजना सरकारने राबवलेली आहे. तर ही योजना अजूनही बऱ्याच गावांमध्ये पोहोचलेली नाही. तर या योजनेअंतर्गत सरकारचा असा एक उपक्रम आहे की घरोघरी शौचालय बांधून देणे हा एक सरकारचा उपक्रम आहे. परंतु बऱ्याच खेड्यातील लोकांना, ग्रामवासियांना या योजनेबद्दल माहितीच नसते आणि त्यांच्या घरापर्यंत आजही शौचालय पुरवण्यात आलेली नाही आणि आजही ते उघड्यावरती शौचास करतात आणि यामुळे संपूर्ण गावाचे आरोग्य हे त्यामुळे संपूर्ण गावाला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. त्यामुळे या ज्या योजना आहेत या गावापर्यंत सरकारने लवकरात लवकर पोहोचवण्यात याव्यात असे मला वाटते. मी महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासी भागामध्ये भरपूर कामं केलेली आहेत आणि त्याच्यातनं माझं एक आकलन झालं आहे की आदिवासी भागात आणि ग्रामीण भागातसुद्धा दुर्मिळ वनस्पती असतात आणि त्यांचा कसा लाभ घ्यायचा आणि आपली आर्थिक बाजू कशी मजबूत करायची हे अजूनपर्यंत ग्रामीण भागांना पोहोचलेलं नाही. तो माध्यम आम्ही शेतकी व पर्यटन ह्यामार्फत पोचवत आहोत आणि त्यामुळे आम्हाला एक असं आकलन झालं की ही जी फळी आहे ग्रामपंचायत आणि महिला सबलीकरण, महिलांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी, आर्थिक बळ वाढवण्यासाठी वेगवेगळी जी आयुर्वेदिक वनस्पती आहेत त्यांचा विकास करणं. ठीक आहे, मुद्दा लक्षात आलेला आहे. धन्यवाद शची. या सगळ्या तनिष्कांकडून आपण प्रतिक्रिया दिली. आपण जाऊ संदीप काळेंकडे जे आपले प्रतिनिधी आहेत आणि NES रत्नाम कॉलेजच्या विद्यार्थ्यांबरोबर, युवक युवतींबरोबर ते बसलेले आहेत. संदीप, काय वाटतं तरुण पिढीला ग्रामीण विकासामध्ये आणि शहरी विकासामध्ये तफावत काय दिसते? ग्रामीण भागातले मुख्य प्रश्न काय आहेत आणि काय होणं अपेक्षित आहे? अगदी बरोबर आहे सर की मला तुम्ही सांगा, ग्रामीण भागात आज मोठ्या प्रमाणावर प्रश्न निर्माण झालेले आहेत. सगळा जो ओढा आहे विकासाचा तो शहरामध्ये कुठं आहे की काय असं वाटायला लागलं आणि ग्रामीण भाग ओस पडलेत की काय असं वाटायला लागलं. उद्योग असतील, वेगवेगळे कार्यक्रम जे राबवले जातात ते फक्त शहरात आहेत. तुम्हाला काय वाटतं, काय सांगाल तुम्ही? ग्रामीण भाग अशा प्रकारे मागासलेले पण ग्रामीण भागात का जाणवतंय? ग्रामीण विकास म्हणजे काय? ग्रामीण विकास म्हणजे फक्त गावांमध्ये रस्त्यांची सुधारणा, वीज पुरवठा, पाणी पुरवठा करणे एवढंच नव्हे. गावांमध्ये राहणाऱ्या लोकांची विकास झाला पाहिजे. जे शेतकरी आहेत त्यांना त्यांचं रोजगार वेतन पुरेपूर भेटलं पाहिजे. त्यांना त्यांच्या धान्याची किंमत व्यवस्थित भेटली पाहिजे. शहरातही शिक्षण व्यवस्था सुरळीत चालली पाहिजे, एवढंच माझं मत. माझ्याप्रमाणे जे NGOs काम करतात, सरकार त्यांना जो पुरवठा देतात तो पुरवठा पूर्णतः वापरात आला पाहिजे, कारण की त्याचा वापर नाही होत, त्यामुळे ग्रामीण विकास हे लांबावत चालले आहे. ग्रामीण विकासाबद्दल मला असे वाटते की ग्रामीण विकास जर करायचा असेल तर नेत्यांनी आपली इच्छाशक्ती दाखवली पाहिजे ते विकास करण्यासाठी आणि शहर आणि गाव याच्यामध्ये जी दरी आहे ती भरून निघाली पाहिजे असं मला वाटतं.
माझ्या मते ग्रामीण विकास करायचा असेल तर त्याच्यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो शेतकरी आणि शेतीसाठी नवनवीन टेक्नॉलॉजीज ज्या आहेत त्या पुरवल्या पाहिजेत जेणेकरून ग्रामीण विकासासाठी मदत होईल. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो, तुमच्या प्रतिक्रिया कळाल्या. आपल्याला जायचं आहे दत्तात्रय मुंडेंकडे, डेप्युटी CEO आहे जिल्हा परिषद पुणेचे. मुंडे साहेब, पुण्यामध्ये बऱ्याच प्रयोगांना पहिल्यांदा केलं जातं. पंचायत राजच्या बाबतीमध्ये सुद्धा पंचायत समित्या असतील, जिल्हा परिषद असेल, पुण्याचे अनेक प्रयोग केले जातात. काय आपला अनुभव आहे? विकास खुंटण्याकरता कुठले प्रॉब्लेम्समध्ये येतात आणि नवीन प्रकारचे निधी उपलब्ध होत आहेत केंद्र सरकारकडनं, पण त्याच्याबद्दलचे रिझल्ट्स अजून दिसत नाहीत. काय कुठे तफावत आहे असं आपल्याला वाटतं? सर, मगाशी आपण जे प्रथमतः बोललो होतात की ग्रामीण भागामध्ये जे अडचणी आहेत, तर त्यामध्ये विशेषतः मला वाटतं की आपण जे ग्रामीण लोकांचा सहभाग ह्याच्यामध्ये मिळवणं फार महत्त्वाचं आहे. जर लोकांनी त्याच्यासाठी शासकीय यंत्रणेवर ने जीव ओतून काम करणं आणि जर शासकीय यंत्रणेने लोकांचा विश्वास संपादन केला तर अत्यंत चांगलं काम होऊ शकतं. हा माझा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. त्यासाठी मी थोडं एक उदाहरण सांगतो सर आपल्याला की सोलापूरला मी डेप्युटी CEO बालकल्याण असताना एक आदर्श अंगणवाडीची संकल्पना राबवली होती आणि त्यामध्ये जवळजवळ 1 लाख मुलांना आपण लोकसहभागातून बेबी चेअर, सर्व युनिफॉर्म, आय कार्ड, रंगरंगोटी, जवळजवळ 400 अंगणवाड्यामध्ये TV आणि DVD जेणेकरून त्यांना बालगीतं, बडबडगीतं पाहता येतील. त्याला मेन कारण म्हणजे मुख्य की लोकांचा सहभाग आणि आमच्या त्यावेळेस त्यातल्या अंगणवाडी सेविकांनी ह्यांनी जीव ओतून केलेलं काम आणि की आपण दिलेलं जे दान आहे हे सत्मार्गी लागलं, त्यामुळं हे असं काम होऊ शकतं. बरोबर आहे, म्हणजे लोकसहभाग त्यात फार महत्त्वाचा आहे. हा मुद्दा तुम्ही मांडलात. मला एकदा यायचं आहे अब्दुल कादर मुकादम साहेबांकडे. मुकादम साहेब, स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आपल्या पंचायत राज समित्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था बळकट केल्या आणि त्याच्यामुळेच ग्रामीण भागातला विकास ग्रामीण भागातल्याच ग्रामपंचायतींच्या द्वारे करण्याचं जे काही एक धोरण होतं महाराष्ट्राचं, त्यांनी महाराष्ट्राचा ग्रामीण भाग सबळ व्हायला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. आपल्याला काय वाटतं? आता वेळ अगदी कमी आपल्याकडे पुन्हा एकदा, पण तरीसुद्धा आत्ताच्या काळामध्ये निधी उपलब्ध होतो, अगदी केंद्र सरकारपासून थेट ग्रामपंचायतींपर्यंत येतो. नक्की घोडा अडतो कुठे? काय वाटतं आपल्याला? नाही, नक्की घोडा अडता येते इथे की आपल्या विकासाचा आकृतिबंध काय असावा इथपासून आपल्याला सुरुवात करावी लागेल. आणि याचा विचार स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या सुरुवातीच्या काळात झाला होता आणि गांधीजींचा उल्लेख आता यापूर्वी झाला आहे आणि त्यांचं म्हणणं 100% खरं होतं की विकासाचं केंद्र आपलं हे ग्रामीण भागाला पाहिजे. पण ते नाही, नेहरूजींना त्यांच्याविषयी अतिशय आदर दाखवून बोलावं वाटतं की त्यांना आधुनिक उद्योगधंद्यामध्ये इतका हे होतं तितकं त्यांना गावातल्या किंवा ग्रामीण भागाच्या विकासाविषयी नसतं. त्यामुळे झालं काय की शहरं भकास झाली आणि ग्रामीण भाग ओसाड होत चाललेला आहे. सगळी ती इकडे येत आहेत आणि त्यांना तिकडे पुन्हा काही नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की ग्रामीण भागामध्ये तर मी 2-3 छोट्या गोष्टी सांगतो. मी कोकणातला आहे, रायगड जिल्ह्यामध्ये 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आम्हाला दिसतात माझ्या अनुभवावरून. एक म्हणजे समुद्रकिनारी असलेल्या गावामध्ये नारळ सुपारीच्या बागा प्रचंड प्रमाणामध्ये आहेत. ह्या नारळांची शहाळी मुंबईहून जाणारे किंवा केरळमधून आलेले जे मलबारी व्यापारी आहेत ते जाऊन तिथे 5-5 वर्षाच्या ह्यांनी ते खरेदी करतात त्या कॉन्ट्रॅक्टवरती आणि ते मुंबईला पाठवतात. बरोबर आहे. आता मुंबईला ज्या वेळेला 25 रुपये शहाळं पडत होतं त्यावेळेस त्या बागायतीच्या मालकाला 3 रुपये प्रति शहाळं मिळत होतं. आणि त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टमध्ये असं होतं ना की वेळ कमी आहे मुकादम साहेब आपल्याकडे, आपण उदाहरणं नको आपण. दुसरी गोष्ट अशी की कोकण किनाऱ्यावरची मच्छीमारी, ह्या मच्छीमारीच्या ह्याच्यामध्ये म्हणजे कोळी समाज यांचा हा पारंपरिक व्यवसाय असताना सुद्धा आता मोठे जी गलबत घेऊन ट्रॉलर घेऊन तिथे जे करतात ते मुंबईचे सगळे मोठे व्यापारी आहेत. या व्यापाऱ्यांच्यामुळे त्या ध्यानात इतक्या यांच्या श्रीमंत व्यापाऱ्यांच्या बरोबर त्यांचाही विकास झाला पाहिजे असं आपल्याला. मला वेळ कमी मुकादम परत एकदा आपण नंतर बोलू या विषयावर. पण साबळे साहेब, तुम्हाला काय वाटतं? अगदी वेळ कमी, मला याच्यानंतर परत श्रीमंत मानेंकडे शेवटचं बरंच वाक्य त्यांच्याकडून घ्यायचं आहे. साबळे साहेब, काय व्हायला पाहिजे आपल्या निधीचा योग्य वापर होण्याकरता? फार मोठे निधी ग्रामीण भागाकरता आहेत. 2 गोष्टी मला वाटतं की सुरुवातीला श्रीमंतांनी सांगितलं त्याप्रमाणे ॲस्पिरेशन, आशा आकांक्षा वाढलेल्या आहेत आणि ते वाढणं स्वाभाविक आहे. आपण मुंबईसाठी किंवा महाराष्ट्रातल्या मोठ्या शहरांसाठी जितका निधी देतो आणि इथे मुंबईमध्ये मोनोरेल येते, मेट्रो रेल येते, वेगवेगळ्या ट्रेन सुरू होतात, पण गावामधली ST देखील वाढत नाही आणि लोकांना इथून तिथे जायला मिळत नाही. तर लोकांना पाणी
अजूनही स्वच्छ मिळत नाही. अगदी मुंबईला पाणी पुरवठा करणारे सगळे जी जलाशय आहेत ती ठाणे जिल्ह्यात आहेत, पण ज्या भागातनं पाणी येतं त्या भागातल्या लोकांना ठाणे जिल्ह्यातलं पाणी मिळत नाही आहे. आरोग्य व्यवस्थेबद्दल सांगायचं झालं तर जे डॉक्टर्स आहेत ते ग्रामीण भागात जायला तयार नाहीत, शिक्षक जायला तयार नाहीत, पोलीस जायला तयार नाहीत. ही जी मानसिकता आहे की आम्ही तिकडे जाणार नाही, ही मुळात बदलायला पाहिजे आणि ती जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत होणार नाही. आणखीन एक शेवटचा मुद्दा म्हणजे तोही सुरुवातीला श्रीमंतनी सांगितलेला होता की आणि यांनीही सांगितला मुकादम साहेबांनी की आकृतीबंध नाही आहे. विकासाचे गाव पातळीवर विकासाचे आराखडे तयार व्हायला पाहिजेत. ते तयार करायला आपण अजूनही सुरुवात केलेली नाहीये. त्यामुळे गावाचा विकास कसा हवा हेच आपल्याला माहिती बरोबर. श्रीमंत माने, अगदी वेळ कमी आहे, एक अर्ध्या 1 मिनिटात आपण काय सांगाल की याच्यामध्ये बाकी आरोग्यापासून तर ते अनुदानांपर्यंत अनेक प्रश्न आहेत. जिल्हा परिषद असतील, अंगणवाड्यांचे प्रश्न आता हळूहळू सुटत चाललेले आहेत, किंवा रस्ते दर्जेदार करणं, आरोग्य व्यवस्था चांगली देणं. काय वाटतं आपल्याला नजीकच्या काळात कुठल्या विषयांना सर्वात जास्त प्राधान्य दिलं गेलं पाहिजे अगदी कमी क्षणांमध्ये? नाही, एकतर आपण प्राधान्यक्रम आपला ठरलेला आहे ऑलरेडी. पाणी हा क्रमांक 1चा विषय आहे ग्रामीण भागातला. आणि आता आपण ज्या सकाळ माध्यम समूहाच्या वतीनं ज्या सरपंच महापरिषदा घेतोय त्याच्यामध्ये पण सरपंचांचं या संदर्भातलं मत समोर आलेलं आहे. पाणी हा 1 नंबरचा विषय आहे. आणि दुसरा विषय जो आहे तो आरोग्याचा विषय आहे. कुपोषण ही आपल्या देशासमोरचीच एकूण खूप मोठी समस्या आहे. ग्रामीण भागातलं त्याचं प्रमाण मोठं आहे आणि याच्यामधला महिलांचा सहभाग हा खूप मोठा असणं आवश्यक आहे. आणि तिसरा विषय जो आहे तो शिक्षणाचा विषय आहे. त्यामुळे पाणी, आरोग्य आणि शिक्षण या 3 मुद्द्यांवर या क्रमाने जर आपण विचार करत गेलो, त्याचा आकृतीबंध आता मुकादम साहेब म्हणाल तसं जर ठरवलं तर आपल्या समोरचे सगळे प्रश्न आपल्याला ठीक आहे श्रीमंतजी, आपल्याकडे वेळेचं बंधन आहे, माफ करा, थांबवायला लागतं आपल्या सगळ्यांना. ही सगळी मान्यवर मंडळी सहभागी झाली. मग तनिष्का असतील किंवा NSM कॉलेजचे विद्यार्थी असतील, मुकादम साहेब असतील, साबळे साहेब असतील, दिलीप देशमुख आणि श्रीमंत माने, या सगळ्यांचं मी आभार मानतो या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल आणि हा कार्यक्रम इथेच थांबवतो. नमस्कार, धन्यवाद.